शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील 7ही धरणं 100% भरण्याच्या मार्गावरती असून कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या डिंबे धरणाचं पाणी आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। 10,000 क्युसेसने घोड नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। औपे असेल, माळीण असेल, भीमाशंकर असेल या परिसरामध्ये गेल्या 15 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे डिंबे धरण हे 90% पेक्षा जास्त क्षमतेने भरल्यानंतर आता 10,000 क्युसेसने घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। खरं तर कुकडी प्रकल्पातील 7ही धरणं ही 100% भरण्याच्या मार्गावरती आहे। या धरणांचं पाणी अहमदनगर असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, या परिसरामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी दिलं जातं। याच धरणांचं पाणी पुढे उजनी धरणामध्ये सोडलं जातं। त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुढच्या काळामध्ये मिटणार आहे। शेतकरी वर्गाला कुठेतरी दिलासा मिळतोय। सध्या भीमाशंकर परिसरामध्ये, औपे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। सध्या डिंबे धरणातून 10,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज।